ओके, आता हा आहे युनिट 4 मेमरी मॅनेजमेंट. ह्या युनिटवरती आपल्याला 3 न्यूमरिकल येणार आहेत पेपरला आणि एकच थेरीचा क्वेश्चन येणार आहेत. असे मिळून 4 प्रश्न येणार आहेत. पण थेरीचे क्वेश्चन मग 3 सॉल्व्ह झालं तर आपलं काम होतं आहे. पण थेरीचे क्वेश्चन आपल्याला आता ह्याच्यासाठी वायवाला लागतील, म्हणून ह्यातले थेरीचे क्वेश्चन आपण बघू. तर व्हॉट इज मेन मेमरी? मेन मेमरी काय असते? तर आपला जो CPU असतो त्याच्या सगळ्या मेमरीचे फंक्शन्स असतात. त्याच्यातली एक प्रोसेस किंवा त्यातला एक युनिट म्हणजे मेन मेमरी आली. त्याचं डेफिनेशन काय की मेन मेमरी इज अ लार्ज ॲरे. ॲरे म्हणजे काय तर असं बॉक्स 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 बॉक्सचं स्ट्रक्चर, असं ओळीने बॉक्स स्ट्रक्चर म्हणजे मेन मेमरी. त्याच्यात जाऊन सगळा डेटा स्टोअर होणार, ह्याला म्हणतात मेन मेमरी. असं इथं लिहिलं आहे. तर मग मेन मेमरी इज रिपॉझिटरी. रिपॉझिटरी म्हणजे मिनिंग पण बॉक्सच. रिपॉझिटरी म्हणजे काय की बाबा आता रेकॉर्ड आहे असा, त्याला म्हणतात रिपॉझिटरी. मग ते बॉक्स आडवे किंवा उभे कसे पण असू शकतात ना. ऑफ रॅपिड अवेलेबल ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय की त्या रिपॉझिटरीमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन भेटणार. शेअर्ड बाय CPU अँड IO डिव्हायसेस. कुठून तर CPUमधनं आणि IO डिव्हायसेसमधनं. तर आता मेन मेमरीचं फंक्शनिंग कसं आहे ते पण एक बघ. इथं पहिल्यांदा मॅग्नेटिक टेप असतो आणि रजिस्टर्स असतात. मग रजिस्टर कॅश मेमरीमध्ये जातं. कॅश मेमरी मेन मेमरीमध्ये सगळं स्टोअर करतं. इलेक्ट्रॉनिक डिस्कमधनं मॅग्नेटिक डिस्क आणि ऑप्टिकल डिस्क हे असं त्याचं फंक्शनिंग आहे. मेन मेमरी हे एक सेंटर आहे ऑपरेटिंग सिस्टीमसाठी. मेन मेमरीमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोसेस केली जाते. त्याच्यामध्ये मेन मेमरीला रॅम असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं जे रँडम ॲक्सेस मेमरी आहे त्यालाच नाव आहे मेन मेमरी. मग ओरलला विचारलं की व्हॉट इज मेन मेमरी, तर पहिल्यांदा आपण असं पण सांगू शकतो की मेन मेमरी मीन्स रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. मेन मेमरी इज लार्जर ॲरे अँड इट स्टोअर्ड द इन्फॉर्मेशन. नुसतं एवढंच बोलायचं की एक ॲरे आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर केली गेली. आता मेमरी मॅनेजमेंट. इन मल्टी प्रोग्रामिंग कम्प्युटर द ऑपरेटिंग सिस्टम रिसाइड्स ऑफ मेन मेमरी अँड रिसेट मल्टिपल प्रोसेसेस. की जेव्हा मल्टिपल प्रोग्राम्स कम्प्युटरमध्ये रन होत असतील तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जी मेन मेमरी आहे ती रिसेट होते आणि यूज करते मल्टिपल प्रोसेसेसला, की जास्तीत जास्त प्रोसेसेस चालू राहावेत. आणि ते प्रोसेसेस चालू राहायला जी लागते मेमरी त्याला म्हणतात मेमरी मॅनेजमेंट. की ही सगळी जी मेमरी आहे त्याचं फंक्शनिंग कसं आहे, एका वेळेस 2-2, 3-3 प्रोसेस चालू आहेत तर त्याची मेमरी कशी स्टोअर होती आहे, ह्या सगळ्या प्रोसेसचं मॅनेजमेंट म्हणजे मेमरी मॅनेजमेंट. आता ह्याचे टाईप्स आहेत की लॉजिकल आणि फिजिकल ॲड्रेस स्पेस. म्हणजे काय तर लॉजिकल म्हणजे काय की जे ॲड्रेस जनरेट केलं जातं CPUमधनं त्याला म्हणतात लॉजिकल. त्यालाच व्हर्च्युअल ॲड्रेस पण म्हटलं जातं. आणि फिजिकल ॲड्रेस म्हणजे काय ॲन ॲड्रेस दॅट सीम्स टू बी मेमरी इज कॉल्ड ॲज फिजिकल ॲड्रेस. म्हणजे काय जे ॲड्रेसेस मेमरी युनिटमधनं आलेले असतात त्याला म्हणतात फिजिकल ॲड्रेसेस. ह्याला रिअल ॲड्रेसेस पण म्हणतात. आणि रिअल टाईम मॅपिंग जे आहे व्हर्च्युअल मेमरीमध्ये किंवा फिजिकल मेमरीमध्ये, म्हणजे हे लॉजिकल, व्हर्च्युअल म्हणजे कुठली लॉजिकल आणि फिजिकल म्हणजे कुठली रिअल ॲड्रेस. मग हे दोन्ही जे आहेत ॲड्रेसेस ह्याला मॅनेजमेंट युनिटमध्ये हार्डवेअरमध्ये केलं जातं परफॉर्म. आता स्वॅपिंग काय आहे तर जनरली स्वॅपिंगचं जर इंग्लिश मिनिंग असतं तर म्हणजे काय की आता इथं एक डिस्क आहे 1 लिहिलं आहे आणि ही डिस्क आहे 2. आपण जर आपल्याला आउटपुट पाहिजे असेल फर्स्ट तर आपल्याला फर्स्ट डिस्क भेटणार. पण जर आपण ह्याला चेंज केलं तर आपल्याला इथं 2 भेटणार. म्हणजे एक असेल आता सपोज कॉईन टॉस केला तर कॉईनवरती 1 आणि हेड्स आणि टेल असतं. मग आपण हेड्स चूज केलं तर सेकंड ऑप्शन काय टेल्स असणार. म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीने बदलणे ह्याला स्वॅपिंग म्हणतात. रिप्लेसमेंट इनडायरेक्टली. तर वेन प्रोसेस इज एक्झिक्युटेड इट मस्ट हॅव रेसिडेन्स. म्हणजे जेव्हा प्रोसेस एक्झिक्यूट होती तेव्हा रिसाइडेड म्हणजे त्या शेजारी अजून काहीतरी त्याला सपोर्टला हवं आहे. स्वॅपिंग प्रोसेस टेम्पररी असते. स्वॅपिंगची प्रोसेस ही एक टेम्पररी आहे. इनटू सेकंडरी मेमरी, ती पण कुठं सेकंडरी मेमरीमध्ये. फ्रॉम द मेन मेमरी विच इज फास्टर ॲज कम्पेअर्ड टू द सेकंडरी मेमरी. तर ही प्रोसेस सुरू कुठनं होती मेन मेमरीमधनं जाती कुठनंपर्यंत सेकंडरी मेमरीमध्ये. ह्याला म्हणतात स्वॅपिंग. म्हणजे जनरली स्वॅपिंगचं मिनिंग काय सांगायचं की जी प्रोसेस मेन मेमरीमधनं सेकंडरी मेमरीमध्ये जाते त्याला म्हणायचं स्वॅपिंग. आता
कॉन्फिगरेशन कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन आणि नॉन कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन दोन टाईप्स आहेत. कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन म्हणजे काय की जी मेमरी मॅनेजमेंट मेथड इच सिंगल कंटिन्युअस ब्लॉक, की प्रत्येक प्रोसेसला किंवा प्रत्येक मॅनेजमेंटला एक बॉक्स रिक्वायर्ड असतो. म्हणजे जसं की आता हिला 3 दिलेले आहेत. इथं ही P1 प्रोसेस पास झाली ब्लॉक 1ला, एका वेळेस एकच ब्लॉक पास होती. P2ची प्रोसेस पास झाली एकाच ब्लॉकला, P3ची पण एकाच ब्लॉकला पास झाली आणि तिथनं पण एकच ब्लॉकला पुढं पास झाली आहे. दिस मीन्स ऑल डेटा फ्रॉम अ प्रोसेस इज स्टोर्ड इन ॲडजसंट मेमरी. ॲडजसंट म्हणजे काय की वर असं एक एक स्किप करून स्टोअर केली गेलेली मेमरी आहे. ह्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, फिक्स्ड आणि व्हेरिएबल. त्या फिक्स्ड म्हणजे असते स्टॅटिक आणि व्हेरिएबल म्हणजे असतं डायनामिक. फिक्स्ड म्हणजे काय की स्टॅटिक आहे, ते हलणार नाही आहे, आणि व्हेरिएबल म्हणजे काय सतत चेंज होतं आहे डायनामिकली. आता नॉन कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन. मेमरी ॲलोकेशन म्हणजे काय की आता IP ॲड्रेस असतो मेमरीचं, जे आपण जेव्हा स्क्रीनवरती लॅपटॉप्समध्ये आपल्याला मेमरी दिसते ह्याच्या सगळं मागचं प्रोसेसिंग आहे. मेमरी नॉन कंटिन्युअसचे 2 टाईप असतात, पेजिंग आणि सेगमेंटेशन. तर आता मेमरी मॅनेजमेंटला डिवाईड केलं जातं स्मॉल पार्ट्समध्ये. आता जनरली ते मेमरीचं लोकेशन स्टोअर केलं जातं. नॉन ॲडजसंट म्हणजे त्याचं डेफिनेशन नाही आहे कुठलीच, अशी लोकेशन स्टोअर केलं जातात. मग पेजिंग आणि सेगमेंटेशन 2 टाईप आहे. क्वेश्चन कसा येतो, नॉन कंटिन्युअस मेमरी ॲलोकेशन कोणते आहेत, तर पेजिंग आणि सेगमेंटेशन 2 आहेत. आता पेजिंग म्हणजे काय, पेजिंग म्हणजे काय कसं असतं की सपोज आता कम्प्युटरवरती एक प्रोसेस चाललेली आहे. ती प्रोसेस इथं चालली असताना एक प्रोसेस आपण इथं एक फोल्डर क्रिएट केला आहे. तो फोल्डरमधला जो कोड आहे तो स्टोअर जात होतो CPU मध्ये. इथं जाऊन तो जो स्टोअर झाला इथं, आता ही फाईल किंवा हा फोल्डर आपण बरेच महिने उघडला नाही, तर मग आता लागणारे रिसेंट फोल्डर्सच वरती स्टोअर्ड आहेत. बाकीचे न लागणारे त्यांचे जे फोल्डर्स आहेत ते CPU मध्ये जाऊन स्टोअर होतात. आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल, जेव्हा आपण ओपन करू बऱ्याच महिन्यांनी तो फोल्डर, तेव्हा सिग्नल पास होऊन परत त्याच्यामध्ये मेमरी लोकेशन स्टोअर होती. म्हणजे जनरली प्रोसेस काय, सपोज एखादे 2-3 फोटो आहेत आपण ह्या फोल्डरमध्ये सेव्ह केले. आता ही आपलं डेस्कटॉप आहे आणि इथं खाली CPU आहे. तर मग आता हा एक फोल्डर क्रिएट केलेला आहे, ह्याच्यामध्ये 2 फोटो आहेत. आणि आता करंट आपलं कोड चाललं आहे, इथं फोटो चालले आहे किंवा इथं म्युझिक प्लेलिस्ट आहे, हे सगळं करंट फंक्शनिंग आहेत. आणि आता इथं आपण काय केलं, 2 फोटो आहेत, हे आपण टाकले तिथं 6 महिन्याआधी. अचानक आपल्याला रिक्वायरमेंट आली 6 महिन्यानंतर किंवा 7-8 मंथ्स नंतर. मग आता आपण 6 मंथ्सनी 7 मंथ्सनी हा फोटो बघायला गेलो, तर ह्याचा जो 6 महिन्याआधी ह्याची जी लोकेशन असणार ही जाऊन CPU मध्ये स्टोअर झालेली असणार. आणि जेव्हा आपण 6 महिन्यांनी उघडतो, जेव्हा रिक्वायरमेंट आहे तेव्हाच ती प्रोसेस आपल्या समोर येते किंवा तेव्हाच ती आपल्याला दिसते आहे. म्हणजे हायडिंग अनवॉन्टेड थिंग्स अँड शोईंग वॉट एव्हर वी वॉन्ट इज कॉल्ड ॲज पेजिंग, याचा ओरिजिनल अर्थ आहे. तर आता मेन पेजिंग बघू. इन पेजिंग प्रोसेस कन्सिस्ट ऑफ फिक्स्ड साईज. ह्याची जी प्रोसेस आहे ह्याची साईज फिक्स्ड असते आणि ह्याचे जे कंपोनंट्सला पेजेस म्हणतात. इनडायरेक्टली आपण जो पेज इथं घेतला होता फोटो तो. नंतर दिस साईज ऑफ पेज डिफाईन्स बाय द हार्डवेअर कम्प्युटर. हे कम्प्युटर म्हणजे आपला जो कम्प्युटर आहे, स्क्रीन आहे, ती डिफाईन करते. डिक्रीमेंट करतं पेजेसला इम्प्लिसिट हे नाही. Page table is a data structure used to keep track of mapping between virtual addresses and process corresponding to physical addresses. म्हणजे काय करतं की बाबा आता एखादी स्क्रीन आहे, ह्याच्यामध्ये आपण हा फोल्डर क्रिएट केला आहे, तर आता हा आपण आता आज ओपन करत नाही. आता हे कसं कळणार की कम्प्युटरला की बाबा हा माणूस 6 महिने हा फोल्डर ओपनच नाही करणार. तर ते व्हर्च्युअल ॲड्रेस किंवा मॅपिंग केलं जातं पेज टेबलनी. असा टेबल असतो, ह्या टेबलमध्ये त्या प्रत्येक फोल्डरचं, प्रत्येक फोटोचं, प्रत्येक डॉक्युमेंटचं ॲनालिसिस केलं जातं. ते ॲनालिसिस करून व्हर्च्युअल मेमरीमध्ये आपल्या CPU मध्ये जी इथं खाली व्हर्च्युअल मेमरी असते ह्याच्यामध्ये ती जाऊन पेजेस स्टोअर केले जातात. आणि मग आपल्याला हवं तेव्हा जो फिजिकल ॲड्रेस आहे किंवा फिजिकल फोल्डर आहे तो दिसतो. म्हणजे इनडायरेक्टली लॉजिकल चेंजेस टू फिजिकल. हे झालं पेजेस. मग त्याची जी साईज आणि फॉर्मॅट आहे ही काय चेंज होणार नाही, कळालं. मग ह्याच्यात काय लिहिलं आहे, डिपेंड्स ऑन साईज. आता जी व्हर्च्युअल मेमरीमध्ये जी स्पेस किंवा साईज स्टोअर झाली त्याच्यावर डिपेंड असतं. एक्झाम्पल, इफ
व्हर्च्युअल ॲड्रेस स्पेसेस 64 बिट्सची आहे आणि त्या 64 बिट्स मग त्याचं जे आउटकम असेल किंवा जो त्याचा पेज टेबल असेल तर त्याचा पेज टेबल मोठा असणार, व्हेरी लार्ज. सपोज आता 64 बिटसाठी पेज टेबल म्हणजे जो टेबल आहे तो खूप मोठा आहे असं म्हणतात ते, ठीक आहे. पण मग 32 बिटसाठी कसं असणार, तर 32 बिटसाठी 4 KB पेजेस होणार. देन पेज टेबल विल हॅव 2:20. 2:20 किती होणार, 2 × 20 टाइम्स तेवढी एंट्रीज होणार प्रत्येक टेबलमध्ये आणि 4 बिट्सची त्याची साईज राहणार. असं हे कॅल्क्युलेशन आहे त्याचं. आता व्हॉट इज सेगमेंटेशन, तर सेगमेंटेशन म्हणजे काय की लॉजिकल ॲड्रेस जेव्हा लिनियर ॲड्रेसमध्ये, लॉजिकल म्हणजे काय, कल्पनात्मक जे आहे आपला ॲड्रेस तो CPU कडनं पास झालेला आहे. मग अशीच आपण पाहिलं लॉजिकल ॲड्रेस काय की जो CPU कडनं पास झालेला आहे तर तो चेंज होतो लिनियर ॲड्रेसमध्ये, त्याला म्हणतात सेगमेंटेशन. आणि मग पुढं जाऊन तो जो लिनियर ॲड्रेस असेल लिनियर ॲड्रेस असेल तर तो चेंज होतो फिजिकल ॲड्रेसमध्ये, त्याला म्हणतात पेजिंग. आत्ता पाहिलं ते. मग आता आपल्याला लॉजिकल टू लिनियर करायचं आहे चेंज. मग तो कसं होणार, तर सेगमेंटेशन इज अ प्रोग्रामर आयडेंटिफायर कंपोनंट कॉल्ड सेगमेंट्स. इथं कसे पेजेस होते तसे आता ह्याच्यात सेगमेंट्स आहेत. इन अ प्रोसेस इन सेगमेंटेशन लॉजिकल एंटिटीज आर इन प्रोग्राम, की ह्याच्यामध्ये लॉजिकल एंटिटीज सेगमेंट्सनी प्रोग्राम बनतो. कर्नल हॅज यूज मेमरी अँड रियूज टेक्निक्स सच ॲज फर्स्ट फिट ॲलोकेशन, की बाबा जिथं बसाल तिथं जागा भेटेल तिथं ते फिट होऊन जातं कर्नलमध्ये लोकेशन त्याचा, ह्याला म्हणतात सेगमेंटेशन. उद्या एक्सटर्नलनी विचारलं काय हे सेगमेंटेशन, तर सेगमेंटेशन म्हणजे चेंजिंग ऑफ लॉजिकल ॲड्रेस टू लिनियर ॲड्रेस इज कॉल्ड ॲज सेगमेंटेशन. व्हॉट इज पेजिंग, चेंजिंग ऑफ लिनियर ॲड्रेस टू फिजिकल ॲड्रेस इज कॉल्ड ॲज पेजिंग. मग त्याच्यात सांगायचं की बाबा पेजिंगमध्ये पेजेस आहेत, पेज टेबल आहे, हे कॅल्क्युलेशन सांगायचं. सेगमेंटेशनमध्ये कर्नलमध्ये डायरेक्ट येऊन व्हॅल्यू सेव्ह होती, फर्स्ट फिट ॲलोकेशन होतं, लॉजिकल ॲड्रेस काय ते लिनियर ॲड्रेस लॉजिकल ॲड्रेस सेगमेंट्समध्ये स्टोअर होतो, मग तो कन्वर्ट होतो लिनियरमध्ये, असं एक्सप्लेन करायचं मोठ्याने. आता आपल्याकडे 3 अल्गोरिदम्स आहेत, फर्स्ट इन फर्स्ट आउट, नंतर अजून 2 आहेत. पण पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदममध्ये 3 टाईप आहेत. तर ते 3 टाईप 100% तिन्हीच्या तिन्ही आपल्या पेपरला एंडसेमला येणार आहेत, म्हणून आपल्याला तेच करून जायचं एंडसेमच्या वेळेस. ह्यात आपण इतकी थेअरी फक्त ओरलला पाहिली. ह्याच्यात ओरलसाठी एक पॉईंट अजून राहिला, थ्रेशिंग. थ्रेशिंग म्हणजे काय, इज अ कंडिशन ऑर अ सिच्युएशन वेन सिस्टम इज स्पेंडिंग अ मेजर पोर्शन ऑफ इट्स टाईम सर्विंग द पेज फॉल्ट, की बाबा एखादी कंडिशन जेव्हा किंवा एखादी सिच्युएशन ज्याच्यामध्ये सिस्टम म्हणजे जो आपली ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी CPU आहे, मॉनिटर आहे, जी त्याच्यात प्रोसेसिंग होती, तो त्याचा सगळा वेळ किंवा सगळा टाईम पेज फॉल्टमध्ये घालवतोय. पेज फॉल्ट आत्ताच आपण पाहिलं पेजिंगमध्ये, जे पेजेस स्टोअर होत नाहीत, ज्या पेजेसला जागा नाही आहे त्याला म्हणतात पेज फॉल्ट. बट ॲक्च्युअल प्रोसेस डन व्हेरी निग्लिजिबल, पण जी ॲक्च्युअल प्रोसेस आहे ती खूप पटकन किंवा निग्लिजिबल म्हणजे न दिसल अशी पटकन होती, तर त्याला म्हणतात थ्रेशिंग. त्याचं कॉजेस काय आहे, थ्रेशिंग होण्याचे चान्सेस काय काय, तर हाय डिग्री ऑफ मल्टिपल प्रोग्रामिंग जेव्हा होती हाय डिग्री लेवलला, ते लॅक ऑफ फ्रेम्स, की फ्रेम्स खूप आहेत पेजिंगचे. आपण पाहिलं पेज टेबल असतात त्याला फ्रेम्स म्हणतात, तर लॅक ऑफ फ्रेम्स की फ्रेम्सची कमतरता आहे. नंतर पेज रिप्लेसमेंट पॉलिसी, की बाबा एक पेज आपण रिप्लेस करतोय, पेज रिप्लेसमेंट पॉलिसीमुळंच ते आपल्या अल्गोरिदम्स आहेत ते येतात. आता हे थ्रेशिंगचा हा ग्राफ आहे, हा पण येऊ शकतो. डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रामिंग आणि CPUचं युटिलायझेशन, आणि हे जे आहे कर्व असा त्याला थ्रेशिंग म्हणतात. हे झाली थिअरी. आता आपण पाहू न्यूमरिकल. फर्स्ट आहे पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. त्याच्यामध्ये 3 आहेत आपल्याला. कुठले 3 आहेत ते बघू नंतर. आता पहिलं जे आहे ते फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन असा दिलेला असतो. त्या क्वेश्चनमध्ये किती एंट्रीज आहेत, तर 15 एंट्रीज आहेत, इक्वल टू 15 आधीच लिहून ठेवायचं. आता पहिल्यांदा आपलं स्टेप 1 काय आहे, तर 15 बॉक्सेस काढायचे. ओके, हे असे 15 बॉक्सेस काढायचे. हे बॉक्सेस म्हणजे आपले पेजेस टेबल झाले. मग पेज टेबल काढले आपण, इथे किती होते 15, तर किती काढायचे 3चे, F3 F2 F1. कशामध्ये, FI FO मध्ये 3च काढायचे.
F3 F2 F1 वरनं खाली क्रमांक द्यायचं त्याचा. आता पहिल्यांदा काय करायचं, 7 आहे, मग 7 इथं स्टोअर झाला, ह्याचं मेमरी अलोकेट झाली. मग ही पेज फॉल्ट झाला, कारण की अजून ह्याची रिकामी जागा आहे ना, ती कंप्लीट नाही होते, ॲलोकेशन सॅटिस्फॅक्शन नाही आहे, म्हणून पहिल्या टेबलमध्ये पहिलाच नंबर येणार. परत दुसऱ्या टेबलमध्ये पहिला 7 आलता, त्यानंतर 0 येणार, हा पण पेज फॉल्ट झाला. जेव्हा सेम येतो तेव्हा हिट असतो, आणि जेव्हा सेम होत नाही आहे त्यामुळे तो फॉल्ट आहे. मग आता 7 घेतला, 0 घेतला, आता 1 आहे इथं, मग इथं 1 आला. आता ही झाली मेमरी ॲलोकेशन कंप्लीट. तर इथनं पुढच्या नंबर्सला कसं लिहिलं ते बघू. ओके, तर आता आहे 2. मग आता इथं 1 0 7, इथं कुठं 2 दिसतोय का ह्या तिन्हीत? नाही. मग आता 2 कुठं लिहायचं आपण, तर ती पहिल्यांदा कुठली प्रोसेस एक्झिक्यूट झाली, तर 7ची झाली प्रोसेस. सगळ्यात पहिला नंबर आकडा 7 आलता ना, म्हणून 7ची प्रोसेस झाली. तो कितव्या नंबरला झाली, तर F1ला ती प्रोसेस झालेली 7, म्हणून इथं 7 कॅन्सल होणार आणि इथं 2 येणार, आणि बाकीचे नंबर आहे ॲज इट इज येणार. ही पण झाली पेज फॉल्ट. ही झाल्यावर 2 कंप्लीट. असे कट करत गेले तरी चालतं वरनं. आता 0, तर आता 1 0 2, तर 1 0 2मध्ये इथं 2 आहे का, तर आहे 2. मग सेम असेल तर परत एकदा तो सेम कॉलम लिहायचा, कारण रिपीट होतो. मग जेव्हा सेम सेम असतील टेबल दोन्ही, तर हे दोन्ही पण टेबल सेम आहेत, 1 0 2 1 0 2, मग हा हिट असतो की बाबा सेम आहे. आता परत 2 झाला कंप्लीट, आता 0 आहे, तर 1, मग 0 पण आला इथं, सेम झाला, मग हिट झाला. तो हिट झाला की आता इथं आला 3. मग 3 आहे का इथं 1 0 2मध्ये कुठं नाही. मग आता 3 कुठं लिहायचा, आता पहिली प्रोसेस आपण एक्झिक्यूट केली 7ची, मग इथं 2 आलता. दुसऱ्या नंबरची वरची प्रोसेस घ्यायची 0ची, कारण हा दुसऱ्या नंबरला आला F2ची प्रोसेस. मग आता इथला 0 जो आहे तो 3ने रिप्लेस होणार, आणि बाकीचे नंबर ॲज इट इज लिहिणार. मग 1 आणि 2, मग 1 3 2 आलं, तर 3 पण कॅन्सल झाला. आता 0, आता 0 कुठं आहे, इथला हा 0 ना, हे कॅन्सल आहेत. तर मग आता 0 आहे का इथं 1 3 2मध्ये नाही. मग 1, आता आपण 3ला रिप्लेस केलं होतं ना आधी मागच्या टेबलला, आता आपण 1ला रिप्लेस करणार, म्हणून इथं आता 0 आला. मग 3 2 ॲज इट इज लिहिला. आता 4, मग आता आपण परत आता वर गेलतो तसंच आता परत खालनं वर जायचं. मग आता परत इथला 2 आहे, ह्यानी रिप्लेस करायचं 4ला, मग तिथं 4 आला, बाकी नंबर ॲज इट इज लिहिले. आता 4 झाला की मग आता 2 पाहायचा कुठं आहे, तर 2 आहे का 0 3 2मध्ये नाही. मग आता 4 आत्ताच रिप्लेस करून झाला खालचा, मग आता इथला 3 रिप्लेस करायचा, इथं 2 येणार, आणि इथला 0 आणि 4 ॲज इट इज लिहिला. आता 3, मग 0 2 3मध्ये 3 आहे का नाही, आता 2 रिप्लेस केलं तर आता आपण 0 रिप्लेस करणार, म्हणून इथं 3 आला, आणि बाकीचे नंबर सेम लिहिले ॲज इट इज. तसंच आता सेम करायचं, 0 आहे का 3 2 4मध्ये कुठं 0 दिसतोय, नाही. मग आता वरती गेलो परत एकदा, म्हटलं आता खाली परत यायचं, मग तर खालचा नंबरपासून सुरू करायचं. मग 4ला रिप्लेस करायचं 0नी, मग परत आहे असे वरचे 2 नंबर लिहायचे. ते लिहिले की आता 0 झाला. मग नंतर 0 झाला की कुठला नंबर आहे 3, मग 3 आहे का इथं कुठं, तर आहे 3 2 0 आहे, म्हणून मग परत इथं 3 2 0 सेम येणार, मग परत हिट झाला. आता 1 आहे. ओके, मग 1 आहे का ह्या तिन्हीत कुठं नाही. मग आता आपण आधी 0ला रिप्लेस केलं तर इथं, म्हटल्यावर आता आपण 2ला रिप्लेस करणार सेकंड नंबर. मग आता इथं 1 आला, आणि मग परत आहे असे दोन्ही नंबर लिहिले. हा झाला परत पेज फॉल्ट. आता 2, मग 3 1 0 इथं कुठं 2 आहे का नाही. मग आता आपण 1ला रिप्लेस केलं तर म्हटल्यावर आता वरती जाणार, मग 3ला रिप्लेस केलं आपण 2नी, मग 2 आणि हे ॲज इट इज लिहिलं, हे झालं पेज फॉल्ट. आता 0 आहे का इथं, 2 1 0मध्ये आहे 0, ॲज इट इज सेम येणार, मग परत ब्लॉक, त्याला म्हणायचं पेज हिट. तर आता इथं पेज फॉल्ट किती आहेत आणि पेज हिट किती आहेत हे क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारतात. तर पेज फॉल्ट इथं मोजायचे किती झालेत, तर 12, आणि पेज हिट किती झाले तर 3. मग आता हिट रेशिओ काढायचा म्हणजे काय करायचं, आपण मग अशीच इथं इक्वल टू 15 केलं तर 15 नंबर आहेत. मग जेवढं हिट आलेत ना, आता हिट किती आले 3, मग 3ला डिवाईड करायचं 15नी, जेवढे टोटल नंबर आहेत त्यांनी मल्टिप्लाय बाय 100 इज 20%. आता पेज फॉल्ट रेशिओ काढायला काय करायचं, 12 किती आहेत पेज फॉल्ट, तर 12 आहेत, 12 बाय 15 इंटू 100 किती झाले 80
20%. आता इथे हिट रेशिओ आपला 20% आला आहे. मग 100मधनं 20 गेले किती राहिले 80. असा पण आपण पेज रेशिओ काढू शकतो. आता बेलेडीज ॲलोमनी FIFO पेज रिप्लेसमेंट हा आत्ता नाही आहे आपल्याला, हा एक्स्ट्रा झालेला आहे, मी केला आहे अजून एक. आता हा सेकंड टॉपिक आहे लिस्ट रिसेंटली यूज्ड. तर लिस्ट रिसेंटली यूजमध्ये आता सेम क्वेश्चन घेतला आहे, ह्याच्यात पण आपले 15 एंट्रीज आहेत. ओके, तर लिस्ट रिसेंटली यूजमध्ये कसं करायचं, तर ह्याच्यामध्ये 4 बॉक्सेस काढायचे. काढले 4 बॉक्सेस. पहिल्यांदा सेम प्रोसेस, 7 घेतला पेज फॉल्ट आली, परत 0 घेतला पेज फॉल्ट आली, 1 घेतला पेज फॉल्ट आली, 2 घेतला पेज फॉल्ट आली. इथनंपर्यंत समजलं असेल. तर आता एवढे नंबर्स झालेले आहेत. मग आता 0, आता 2107 ह्या ब्लॉकमध्ये कुठं 0 आहे का, तर आहे, म्हणून ॲज इट इज परत ही प्रोसेस सेम येणार, म्हणून झाला हा पेज हिट. ओके, आता 0 झाला. मग आता 3, तर 2107 ही तर कुठं 3 आहे का, नाही. मग आता आपण रिप्लेस कशाने करणार, जो सगळ्यात पहिल्यांदा आलेला आहे तो. तर त्यांनी कसं आपण हे बघायचं, तर बाबा आता तिथं 3 आहे, तर मग इथं आपण त्याला 7ने रिप्लेस केलं. मग 7 कॅन्सल होऊन इथं 3 आला, ॲज इट इज परत नंबर लिहिले, हा पण पेज फॉल्ट झाला. मग आता 3 झाला. आता आपण बघू 0. तर आता मग 0 आहे का इथं 2103मध्ये, तर आहे 0, म्हणून परत ॲज इट इज सेम लिहिलं, हिट झाला. आता हिट झाला की 0 झाला कॅन्सल. ओके, आता 4. आता इथं 2103मध्ये 4 आहे का कुठं, नाही. मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहायचं की ह्या साईडला आपल्याला 7 नंतर कुठला नंबर आहे ज्याने आपण ह्याला रिप्लेस करू शकतो. तर आपल्याला 0 नाही करता येणार, कारण की ह्याला जास्त जवळ नंबर ह्या टेबलमध्ये 1 आहे 7 नंतर. आता मगाशी आपण काय करत होतो, तर आपल्याला 3ला रिप्लेस करायचं होतं. मग 3साठी 1 एवढ्या वरती रिप्लेस नाही होणार, म्हणून 7 पहिला नंबर होता. आता 0ने आपण रिप्लेस करायला नाही जाऊ शकत, कारण की आपल्याला 4ला 1 जवळ आहे, म्हणून आपण 4ला 1ने रिप्लेस केलं. असं करत त्याचं पेज झालं. मग नंतर आता 2403मध्ये 2 आहे का, तर आहे, म्हणून हिट झाला इथं. मग 3 आहे का, आहे, म्हणून परत एक हिट झाला. मग नंतर 0 आहे का, आहे, म्हणून परत हिट झाला. 3 आहे का, आहे, हिट झाला. 2 आहे म्हणून हिट झाला. नंतर मग परत 2 आहे म्हणून हिट झाला. परत 0 आहे म्हणून हिट झाला. मग परत 1 आहे म्हणून हिट झाला. मग आता 7 आहे. आता 7 करायला काय करायचं आपण, तर 7ला आपण परत 3ने रिप्लेस करायचं, कारण ह्याच्या जवळचा नंबर 3 आहे म्हणून. मग 3ने रिप्लेस केलं की मग 3ने म्हणजे काय बघायचं असतं, 2103. तर 7ला इथं 2103मध्ये लिस्ट रिसेंटली यूज्ड म्हणजे कमीत कमी वापर झालेला नंबर. तर आता 3च खूप वेळ झाला वापरतोय, मग तो लिस्ट रिसेंटली यूज आहे, म्हणून 3 कॅन्सल करून तर 7 आलं. तर 0 आहे का, आता इथं आहे म्हणून हिट झाला. 1 आहे म्हणून हिट झाला. असं करत परत पेज हिट आणि पेज फॉल्ट दोन्ही कॅल्क्युलेट करायचं, रेशिओ कॅल्क्युलेट करायचा, आन्सर काढायचा. आता ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, सेम क्वेश्चन आहे, 4 प्रोसेस काढायचे. इथनंपर्यंत समजलं की पेज फॉल्ट असतं, इथनंपर्यंत झालं. तर आता 0 आहे. मग नंतर 0 आहे का 2107मध्ये, तर आहे, ॲज इट इज लिहिला, हिट झाला. मग आता 3 आहे का, तर 3 नाही आहे. मग 3 7नेच का रिप्लेस केला, तर ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट इकडनं या साईडला पाहायचं की कुठला नंबर जास्तीत जास्त लांब येतोय. तर आता 1 आणि 0 जे आहेत ते F2 आणि F3 प्रोसेसला आहे. इतक्यावरनं आपण सुरू करतो का कुठली प्रोसेस, एकतर आपण 0 किंवा 1पासून सुरू करतो प्रोसेस. मग 7 घेतला आपण, कारण की 7 F1ला आहे इथं खाली, म्हणून आपण 7ला रिप्लेस केलं 3ने. मग आता 3 झालं की 0 आहे का, आहे, म्हणून हिट झाला. मग नंतर 4 आहे का, नाही. मग 4 आता आपण पाहायचं, तर 4पेक्षा इथं आता 7 यूज झाला आहे. मग सगळ्यात लिस्ट नंबर कुठला आहे, तर 1 आहे सगळ्यात शेवटी, म्हणून आपण त्याला 1ने रिप्लेस केला 4ला. सेम ॲज इट इज लिहिले, हा झाला पेज फॉल्ट. मग 4 झालं की 2 आहे का, इथं आहे, म्हणून हिट झाला. 3 आहे का, आहे, म्हणून हिट झाला. मग परत 0 आहे का, आहे, तर हिट झाला. 3 आहे म्हणून हिट झाला. 2 आहे म्हणून हिट झाला. आता 1 आहे का, तर नाही आहे. आता 4 आता आपण पाहायचं, आता आपण पेज 2पर्यंत तर रिप्लेस करत आलतो. आता 4 आपल्याला 1ला रिप्लेस करायचं आहे, ते कसं बघणार, तर 1पासून
आपण इकडं बघणार की आता कुठले नंबर नाही आहेत. तर आता पाहायचं तर 2 आहे का, इथं शेजारीच न आहे 2 लगेच रिप्लेस होऊ शकतो का, शेजारी नाही. 0 आहे त्याच्या शेजारी आहे, नाही होऊ शकत. 3 आत्ताच रिप्लेस होऊन आलेला आहे आणि 3 ही तर संख्या दिसती का कुठं, नाही. मग 3 आणि 4 ह्या दोन्हीतनंच एक प्रोसेस होणार. मग आता F1ची प्रोसेस तर आपली आधीच आपण रिप्लेस करून झाली. मग आता F3 एवढीच प्रोसेस आहे की जी त्याच्या जवळ आहे किंवा जी वापरली गेलेली पण नाही आहे, म्हणून त्या 4ला रिप्लेस केला आपण 1नी. हे झालं पेज फॉल्ट. ओके. मग आता 1 झाला की काय, आता 2 आहे. मग 2 आहे का, इथं आहे, तर मग हिट झाला. 0 आहे का टेबलमध्ये, आहे, म्हणून हिट झाला. 1 आहे म्हणून हिट झाला. 7 आहे का, नाही. मग आता इथनंपर्यंत आलो आहे. मग 7च्या आसपास कुठले नंबर आहेत ते पाहिजे. तर 0 आणि 1 आहेत, 2च राहिलेले आहेत. तर तिथं ह्या टेबलमध्ये 2 1 0 3 ह्याच्यात कुठले नंबर आहेत, तर 0 आहे, 1 आहे, म्हणून हे 2 नंबर तर कॅन्सल. हे 2 शेजारीच आहेत त्याच्या, ह्यानी काही रिप्लेस होणार नाही. तर आता F4, आता 7 काय 2ने रिप्लेस होऊ शकतो का, नाही, कारण की ती सगळ्यात वरची हायेस्ट प्रोसेस आहे. मग त्याच्या बदल्यात आपण त्याला 3ने रिप्लेस करणार, म्हणून इथं 7 आला, ॲज इट इज नंबर लिहिले. मग परत इथं 1 आहे का, 1 आहे म्हणून हिट झाला. परत आहे 0 म्हणून इथं हिट झाला. मग परत आपण हिट किती झालेत ते लिहायचे आणि पेज फॉल्ट किती झालेत ते लिहायचे. आता हिट किती झाले तिथं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत मे बी. नीट मोजून इथं लिहायचे आणि पेज फॉल्ट लिहायचे, रेशिओ काढायचं, झालं.